नमस्कार. लोकशाही विशेष मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. ओबीसी समाजाला धक्का देणारा निकाल हा अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. या निकालामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचं राजकीय आरक्षण संपुष्टात आलंय. वाशिम, भंडारा, अकोला, नागपूर आणि गोंदिया या 5 जिल्ह्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अतिरिक्त ओबीसी आरक्षण 4 मार्च 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं होतं आणि त्याविरोधात महाराष्ट्र सरकारने पुनर्विचार याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने 29 मे 2021 रोजी सुप्रीम कोर्टाने ती फेटाळून लावलेली आणि त्यामुळे यापुढे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना 27% राजकीय आरक्षण मिळणार नाही आहे. यावरून ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे आणि थेट निवडणुका न होऊ देण्याचा इशारा दिलेला आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आणि आता ओबीसी आरक्षणाच्या कैचीत महाविकास आघाडी सरकार सापडलंय. पाहुयात याच संदर्भातला लोकशाहीचा स्पेशल रिपोर्ट आणि त्यानंतर लोकशाही विशेष मध्ये सर्व मान्यवरांबरोबर विशेष चर्चा. 15 तारखेच्या नंतर या महाराष्ट्रातला ओबीसी समाज जो आहे तो रस्त्यावर उतरून जे आहे या सरकारच्या विरोधात या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्र बंद केल्याशिवाय राहणार नाही. ओबीसी आरक्षणाचा वाद पुन्हा पेटला. निवडणुका न होऊ देण्याचा ओबीसींचा इशारा. पंकजा मुंडे आणि प्रकाश शेडगेंचा एल्गार. 15 जून नंतर रस्त्यावर उतरण्याचा इशारा. आधीच मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण तापलं असताना सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला दुसरा दणका देत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द केलंय. त्यामुळे राज्य सरकारच्या अडचणी चांगल्याच वाढल्यात. याचिका फेटाळल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनीही सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवलाय. देवेंद्र फडणवीसांपाठोपाठ भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनीही आक्रमक होत निवडणुका होऊ देणार नाही असा थेट इशाराच दिलाय. हिस्टॉरिकल डाटा समोर ठेवून आजही कॅबिनेटमध्ये उपसमिती स्थापन करून एक टाइम बाउंड प्रोग्राम तयार करून हा निर्णयाला परत एकदा आपल्याला फेरविचार करून निर्णय घेण्याची गरज आहे अशी ठाम भूमिका माझी आहे आणि मला वाटतं माझ्या पक्षातील सर्व लोक त्याच्याशी सहमत आहेत. असं जर नाही झालं तर या महाराष्ट्रामध्ये निवडणुका होऊ देण्याची मानसिकता आता लोकांची नाही. आम्ही निवडणुका होऊ देणार नाही. यापूर्वीही मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस चिघळत चाललाय. आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण ते आरक्षण ओबीसीतून देऊ नका ही ओबीसी समाजाची जुनी मागणी आहे. अशी पार्श्वभूमी असताना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द केल्याने राज्यातले इतर ओबीसी नेतेही चांगलेच आक्रमक झालेत. ओबीसी नेते प्रकाश शेडगेंनी तर 15 जून नंतर रस्त्यावर उतरण्याचा थेट इशारा राज्य सरकारला दिलाय. 15 तारखेच्या नंतर 15 तारखेला लॉकडाऊन या महाराष्ट्रामध्ये हा संपुष्टात येणार आहे. त्याच्यानंतर या महाराष्ट्रातला ओबीसी समाज जो आहे तो रस्त्यावर उतरून जे आहे या सरकारच्या विरोधात या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्र बंद केल्याशिवाय राहणार नाही. प्रकाश शेडगे फक्त इशारा देऊनच थांबले नाहीत, तर त्यांनी महाज्योती संस्थेचा अध्यक्ष बदलण्यात यावा अशी मागणीही केली आहे. ओबीसीचा घात भाजपने जाणीवपूर्वक केला आणि ओबीसीला या पद्धतीनं त्यांचा संविधानिक अधिकार जो आर्टिकल 340 प्रमाणे असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये दिला असताना त्याला मुद्दामून ओबीसी समाजाला राजकीय, सामाजिक आणि आर्थिक आणि शैक्षणिक बर्बाद करण्याचा निर्णय भाजपने केला आणि त्याच्यात ते यशस्वी झाले. विजय वडेट्टीवारांनी मात्र याचं संपूर्ण खापर फडणवीस सरकारवर फोडलंय. मागच्याच वेळच्या सरकारने जर हा घेतला असता 50%च्या वर माहीत नव्हतं काय 50%च्या वर आरक्षण हे जात आहे. त्यामध्ये SC STचं आरक्षण बाधित ठेवून, कारण त्यांच्या लोकसंख्याची माहिती आहे, ओबीसीच्या लोकसंख्या माहीत नाही. त्यावेळेस आम्ही म्हणत होतो की ओबीसीचं स्वतंत्र जनगणना करा, जातनिहाय करा. त्यावेळेस का केलं नाही? ते न करता दुसऱ्यावर आरोप ढकलणं
हे संपूर्ण मागच्या सरकारचं पाप आहे. ओबीसी समाजासाठी ओबीसी आयोग नेमण्याच्या राज्य सरकारच्या हालचालीही सुरू झाल्यात. पण तेवढ्यानं ओबीसी समाजाचं समाधान होणार आहे का, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. आधीच मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवता सोडवता राज्य सरकारच्या तोंडाला फेस आलाय. त्यात आता ओबीसी आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आल्यानं राज्य सरकार काय भूमिका घेतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. एका बाजूला मराठा आरक्षणाचा तिढा, दुसरीकडे ओबीसीनं आणि ओबीसी यांनी दिलेला जो इशारा आहे, यामध्ये कुठेतरी राज्य सरकार जे आहे ते कोंडीत पकडलं जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे नेमका हा इशारा कुणासाठी आहे, हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न. याच महत्त्वाच्या विषयावरती आज चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलेले ओबीसीचे नेते प्राध्यापक श्रावण देवरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. काँग्रेस प्रवक्ता डॉक्टर राजू वाघमारे, भाजपचे नेते प्राध्यापक राम शिंदे आणि ज्येष्ठ पत्रकार जयंत माइंडकर देखील या चर्चासत्रामध्ये आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्राध्यापक श्रावण देवरे यांच्यापासून आपण सुरुवात करूयात. ओबीसी नेते म्हणून ते सगळ्यांनाच परिचित आहेत. श्रावण देवरेजी, जो महत्त्वाचा प्रश्न आज उपस्थित होतोय की एका बाजूला राज्य सरकारसमोर दोन मोठे पेच प्रसंग निर्माण झालेले, एका बाजूला मराठा आरक्षण आणि दुसरीकडे आता ओबीसी आरक्षण, जे अतिरिक्त आरक्षण देण्यात आलेलं होतं ते अतिरिक्त आरक्षण हटवल्यानंतर ओबीसी समाजाला मिळणारं 27% जे आरक्षण आहे त्याचा मोठा तिढा निर्माण झालेला आहे. मात्र खऱ्या अर्थानं ओबीसी नेत्यांनी दिलेला इशारा हा नेमका कुणाला आहे? प्राध्यापक श्रावण देवरेजी. आपण जे म्हटलं आता की मराठा आरक्षणचा एक पेच प्रसंग आहे, ओबीसी आरक्षणचा दुसरा पेच प्रसंग आहे. मला इथं सांगायचं आहे की मराठा आरक्षणाचा आता कुठलाही पेच प्रसंग राहिलेला नाही. सुप्रीम कोर्टाने तो पेच प्रसंग यशस्वीपणे सोडलाय, शिक्कामोर्तब करून तो प्रश्न मोकळा करून टाकलाय. आणि नंतर महाराष्ट्र सरकारने परवा मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षण देऊन तो प्रश्न पूर्णपणे मिटलाय. आता त्याच्यावर चर्चा करण्यात किंवा वादंग माजवण्यात काही अर्थ नाही. तो प्रश्न मराठा आरक्षणाचा संपलेला आहे. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपल्या समोर आता जो आलेला आहे तो म्हणजे ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा. आता हा जो राजकीय आरक्षणाचा प्रश्न उपस्थित केला गेला आहे, खरं म्हणजे या फडणवीस साहेबांच्या काळामध्येच हा प्रश्न आलेला होता. सुप्रीम कोर्टाने त्यावेळेसच हे आरक्षण रद्द करा म्हणून आणि नवीन निवडणुका घ्या म्हणून हे फडणवीस सरकारच्या काळातच घडलेलं आहे. परंतु फडणवीस सरकारने वेळ मारून न्यावी म्हणून एक काहीतरी थातुरमातुर असा एक अध्यादेश काढला आणि नंतर मग निवडणुका लागल्यामुळे त्या विषयाकडे सगळ्यांचं दुर्लक्ष झालं. आता नवीन सरकार आल्यामुळे काय झालं की पुन्हा मग तो प्रश्न आता उपस्थित झाला की गवळी नावाची कोणीतरी ग्रस्त सुप्रीम कोर्टात गेले आणि या 5 जिल्ह्यांमध्ये एकूण आरक्षणाची मर्यादा 50% वर जाते आणि म्हणून हे आरक्षण रद्द करावं म्हणून असं काहीतरी त्यांनी सुप्रीम कोर्टात जाऊन सांगितलं आणि सुप्रीम कोर्टाला ती एक चांगली संधी मिळाली आणि त्या निमित्ताने मग मागे एक कृष्णमूर्ती म्हणून एकाने दावा दाखल केला होता सुप्रीम कोर्टामध्ये. मग ते पण सुप्रीम कोर्टाने ते पण उकरून काढलं आणि 5 जजेसच्या त्या बेंचने सांगितलं की एक तर कृष्णमूर्तीप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आयोग नेमून त्याचा सगळा डेटा गोळा करून, इम्पेरिकल डेटा गोळा करून तो आयोगाने राज्य सरकारला सादर करावा आणि त्याप्रमाणे कोणाला किती आरक्षण दिलं पाहिजे हे राज्य सरकारने ठरवून मग नंतर निवडणुका घेतल्या पाहिजेत, असं ते कृष्णमूर्तीच्या पीएल प्रमाणे निकालात आलेलं आहे. आणि गवळीच्या प्रमाणे सुप्रीम कोर्टाने जे सांगितलं की ते आता या 5 जिल्ह्यांमध्ये 50%च्या वर आरक्षण जात आहे आणि म्हणून कमी कोणाचं करायचं, मग कमी कोणाचं करायचं, एससी कॅटेगरीचं कमी करता येत नाही कारण त्यांची जनगणना होते, त्यांची आकडेवारी अगदी अधिकृतपणे कागदावर असते. एसटींचं कमी करू शकत नाही, आदिवासींचं, कारण त्यांची पण जनगणना होते आणि त्यांची आकडेवारी जो डेटा आहे तो अधिकृतपणे कागदावर असतो. मग कमी करताना फक्त ओबीसींचाच विचार पुढे येतो कारण ओबीसींची जनगणनाच होत नाही, ओबीसींचा कुठलाही डेटा कागदावर नाही आणि त्यामुळे मग यांचं कमी करा म्हणून सरसकटपणे ओबीसींचं सगळं आरक्षण या 5 जिल्ह्यांमधलं सुप्रीम कोर्टाने रद्द केलंय आणि नवीन निवडणुका घ्यायला सांगितलेलं आहे. खरं म्हणजे फडणवीस सरकारच्या काळामध्ये घडलेली गोष्ट. फडणवीस साहेब जर खरोखर ओबीसींबद्दल यांना जर खरोखर प्रेम राहिलं असतं किंवा कळकळ राहिली असती
तर फडणवीस साहेबांनी ताबडतोब केंद्र सरकारला शिफारस केली असती की आमच्या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आरक्षण राजकीय काय आणि इतर काय सगळेच धोक्यात आलेलं आहे. म्हणून ताबडतोब या राष्ट्रीय जनगणनेमध्ये ओबीसींची सुद्धा जातनिहाय जनगणना झाली पाहिजे असं फडणवीस साहेबांनी केंद्र नक्कीच सरकारला मूळ ताबडतोब मुद्द्याला कळवायला श्रावण पाहिजे. देवरेजी आपणही हात घातलेला आहे, त्यामुळे भाजपचे नेते प्राध्यापक राम शिंदे यांच्याकडे जाऊयात. राम शिंदेजी, जर आपण पाहायला गेलो तर त्या काळापासून चिघळलेला प्रश्न ज्याचं आज फलित जे आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतंय. एकंदरीतच सरकारला कोंडीत पकडण्यासाठी हे सगळं काही केलं गेलेलं आहे का, किंवा मग याचं खापर महाविकास आघाडी सरकारच्या डोक्यावर फोडायचं आणि आपण नामनिराळे व्हायचं? कारण ज्या वेळेला ओबीसी समाजाचं अतिरिक्त असलेलं हे जे आरक्षण आहे ते 5 जिल्ह्यांमधून ज्या वेळेला बाद ठरलेलं आहे, त्यानंतर मात्र भाजपचे नेते थेटपणे इशारा देताना दिसतात. मग हा इशारा कुणाला आहे, राम शिंदेजी? नाही, याच्यामध्ये ओबीसीचं आरक्षण गेलं आणि घालवलं हे फक्त आणि फक्त महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळं आणि अक्षम्य दुर्लक्षामुळे झालेलं आहे. बर, खरं तर वास्तविक पाहता घटनेने दिलेलं आणि या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आरक्षण 5 जिल्हा परिषदेमध्ये होतं, परंतु कृष्णमूर्ती यांनी 2010च्या निकालाच्या नुसार ज्यावेळी सुप्रीम कोर्टामध्ये ही केस गेली आणि त्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस सरकारच्या कालखंडामध्ये एक अध्यादेश काढला आणि त्याला 2 महिन्याची वेळ मागून घेतली. आणि वस्तुस्थिती अशी आहे की ती वेळ मागून घेतल्याच्या नंतर या राज्यातलं सरकार बदललं नोव्हेंबरमध्ये, आणि नोव्हेंबरमध्ये सरकार बदलल्याच्या नंतर सगळी वेळ मागायची होती तर मागायला हवी होती, परंतु या सरकारने तो अध्यादेश पुढे एक्सटेंड केला नाही, वेळ वाढून मागितली नाही. आणि दरम्यानच्या काळात जे ओबीसीचे मंत्री आहेत ते महाराष्ट्रभर मोर्चे, आंदोलन आणि सभा करत बसले, परंतु त्यांना अध्यादेश काढायला वेळ नव्हता. आणि अशा परिस्थितीमध्ये 15 महिन्याचा कालावधी लोटला आणि सुप्रीम कोर्टामध्ये जी पिटिशन दाखल होती त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं सरकार आपलं म्हणणं मांडू शकलं नाही. आणि मग 50%च्या वरती आरक्षण गेल्याच्या नंतर जेव्हा केव्हा महाराष्ट्राच्या अधिकार कक्षेमध्ये जी गोष्ट होती ती सुप्रीम कोर्टाच्या कक्षेत गेली आणि त्याचा निकाल झाल्याच्या नंतर या 5 जिल्ह्यातलं ओबीसीचं आरक्षण गेल्याबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांचं सुद्धा आरक्षण याच्यामध्ये गेलंय. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आता या सरकारला सांगायला बोलायला काही उरलेलं नाही आणि त्यामुळे थातूर मातूर उदाहरणं देतात आणि थेट प्रश्नाचं उत्तर देण्यापासून हे लांब जातात आणि जनगणनेचं आता पिल्लूमध्ये सोडतात. जनगणना ही दर 11 वर्षांनी 10 वर्षांनी होते, त्यावेळेस ती होईलच, त्याचं जे काय व्हायचं ते होईलच. पण आता जे होतं आरक्षण ते गेलं, ह्याला केवळ आणि केवळ महाविकास आघाडी सरकार. बरं, आपलं म्हणणं महाविकास आघाडी सरकार यासाठी कारणीभूत आहे आणि जेव्हा जेव्हा प्रश्न उपस्थित होतात त्यावेळेला या प्रश्नांपासून पळ काढला जातो असं राम शिंदेजी आपण म्हणताय. मात्र आज डॉक्टर राजू वाघमारे यांना आपण पळ काढू देणार नाही आहोत, त्यांना उत्तर द्यावं लागेल. डॉक्टर राजू वाघमारे, खूप गंभीर आरोप आहे महाविकास आघाडी सरकारचा नाकर्तेपणा आणि त्यामुळे ओबीसींचं आरक्षण जे आहे ते त्या ठिकाणी रद्द झालेलं आहे. अतिरिक्त आरक्षणाचा प्रश्न त्यानंतर राज्यामध्ये उपस्थित झालेला असताना खऱ्या अर्थानं इशारा हा तुम्हाला दिला जातोय विरोधी पक्षाकडून देखील आणि ओबीसी नेत्यांकडून देखील. डॉक्टर राजू वाघमारे, कसं आहे विशालजी, तुम्ही मला पुष्कळ वर्ष ओळखता, त्याच्यामुळे राजू वाघमारे कधी पळ काढत नाही, त्याच्यामुळे पळ काढण्याचा काही प्रश्न येत नाही. राहिला प्रश्न महाविकास आघाडीचा, तर महाविकास आघाडीमध्ये असणारे पक्ष कोणते आहेत? तर काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे. काँग्रेस राष्ट्रवादी ही नेहमीच आरक्षणाच्या बाजूने राहिलेले आहेत, कारण आमच्याकडे काँग्रेसकडे तर कित्येक वर्ष सरकारमध्ये सत्ता होती, केंद्रात आणि राज्यातही. त्याच्यामुळे जे जे आरक्षणाचे मुद्दे आहेत, जे जे लोक पिडलेले आहेत, त्यांच्या पाठीमागे काँग्रेस उभी राहिली. काँग्रेसने कधीच आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतलेली नाही आणि हेच पक्ष सरकारमध्ये असल्यामुळे आम्ही ती भूमिका घेण्याचा प्रश्नच येत नाही. आणि संपूर्ण देशाला माहिती आहे की या देशामध्ये आरक्षणाला विरोध जर कोणाचा असेल तर तो दोघांचा आहे, एक RSS आणि दुसरं भाजप आणि पूर्वीचं जनसंघ. यांचा आरक्षणाला विरोध पहिल्यापासून राहिलेला आहे.
आत्ताच्या बिहार निवडणुका घ्या राजू वाघमारे किंवा ही याच्या पक्षाची अगोदर भूमिका मांडतायत की सरकारची भूमिका आदरणीय मांडतायत सरसंघचालक हे या ठिकाणी लक्षात येणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की राजू वाघमारे आपण महाराष्ट्र सरकारने पिटिशन मध्ये आपलं म्हणणं मांडलं नाही आणि निकाल लागला यावर आपण बोललं पाहिजे. काँग्रेस आणि भाजप नाहीये. असं होत असेल प्राध्यापक तर राम आम्हाला शिंदेजी, बोलू मी नका. आपल्याकडे पुन्हा एकदा येतो. डॉक्टर राजू वाघमारेजी, त्यांनी जो प्रश्न आपल्याला केलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही महाविकास आघाडी सरकारची भूमिका मांडताय की आपण फक्त आपल्या पक्षाची भूमिका मांडताय. डॉक्टर राजू वाघमारे. विशालजी, कृपा करून माझं बोलणं पूर्ण झाल्यावर तुम्ही पण प्रश्न विचारा आणि त्यांना पण प्रश्न नक्कीच डॉक्टर राजू वाघमारे, आपण आपला मुद्दा मांडा. हा, मध्ये बोलू नका. त्याच्यामुळे या देशामध्ये आरक्षणाचा विरोध हा RSS आणि भाजपनी केलाय. काँग्रेस तर सुरुवातीपासून आरक्षणाच्या बाजूची आहे. राहिला प्रश्न महाविकास आघाडीचा, त्याच्यामध्ये काँग्रेसही आहे, राष्ट्रवादी आहे आणि शिवसेनाही आहे. आता देवरे साहेबांनी जे सांगितलं ते कदाचित आदरणीय राम शिंदे साहेब विसरले असतील, कारण ज्यावेळी फडणवीस सरकार होतं त्यांच्या काळामध्ये हा मुद्दा होता. मग 5 नक्कीच वर्ष कसं आहे की ज्यांना आरक्षणाला ज्यांचा विरोध सुरुवातीपासून राहिला आहे ते भाजपच हे आरोप करतंय ना. ज्यावेळी फडणवीस सरकार सत्तेमध्ये होतं त्यावेळेपासून सुप्रीम कोर्टामधला हा जो प्रकार आहे हा फडणवीस सरकारच्या काळात बाहेर आला होता. मग एवढे दिवस फडणवीस सरकारने गप्प बसण्याचं काही कारण नव्हतं. त्यावेळी जर त्यांनी त्या पद्धतीने सुप्रीम कोर्टामध्ये बाजू मांडली असती, या पद्धतीने ज्या पद्धतीची बाजू मांडायला पाहिजे होती त्या पद्धतीने त्यांनी अजिबात त्यावेळी काहीच नाही केलं. मग 5 वर्ष फडणवीस सरकार झोपलं होतं का? आणि ते झोपलेलं जागे झालं. त्याच्यानंतर फडणवीस साहेबांनी स्वतःहून 3 पत्र लिहिण्याचा कांगावा केला की आम्ही पत्र लिहितोय आणि महाविकास आघाडी लक्ष देत नाही. म्हणजे ठरवून केलेला हा डाग आहे. स्वतः अजिबात काही करायचं नाही आणि ते गोष्ट समोर दुसऱ्या सरकारवर ढकलून द्यायची आणि वरती सांगत सुटायचं की यांच्या नाकर्तेपणामुळे झालं. कारण आरक्षण या प्रकाराला आणि या शब्दाला विरोध हा भाजपच्या आणि RSSच्या नसानसात भिनलाय. त्याच्यामुळे आमचं नाकर्तेपणा कुठेच येत नाही. महाविकास आघाडी ही लोकांसाठी स्थापन झालेलं सरकार आहे आणि लोकांच्या भल्यासाठी स्थापन झालेलं सरकार आहे. डॉक्टर राजू वाघमारेजी, आपली भूमिका आरक्षणाला निश्चित विरोध लक्षात आली. होण्याचा प्रश्नच येत नाही. मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाबतीतही सरकारने जे बीजेपीचे वकील होते तेच आम्ही केले. आम्ही काही बदलले नाही. ज्या पद्धतीने वकील द्यायचे होते ऍडिशनल वकील दिले. पण सुप्रीम कोर्टाचा निकाल ज्या पद्धतीने आला त्या पद्धतीमुळे हा सगळा गोंधळ झाला. त्याच्यात महाविकास आघाडी कुठे येत नाही. म्हणजे फडणवीस सरकार ज्यावेळी सत्तेत होतं, फडणवीस साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी म्हणायचे आमच्या हातात काय नाही, सरकारच्या कोर्टाच्या हातात आहे. आता कोर्ट जो निर्णय देईल तो आपल्याला मान्य करावा लागेल. पण तेच त्यांची सत्ता गेल्यानंतर कोर्टाचा निर्णय आल्यानंतर ते म्हणतात सरकारचा नाकर्तेपणा आहे. म्हणजे यांना तोंड तरी किती आहेत? 2 पेक्षा रावणासारखी 10 तोंड आहेत का? बरं, नक्कीच डॉक्टर, या संदर्भातलं उत्तर आपण प्राध्यापक राम शिंदे यांच्याकडून घेणार आहोतच. मात्र तत्पूर्वी ज्येष्ठ पत्रकार जयंत माइंडकर यांच्याकडे जाऊयात. जयंत माइंडकरजी, आतापर्यंत महाराष्ट्राची जर आपण ओळख पाहिली तर पुरोगामी महाराष्ट्र म्हणून सगळेजण या पूर्ण महाराष्ट्राला भारत देशामध्ये पाहत असतात. मात्र ज्यावेळेला आरक्षणासंदर्भातला मुद्दा येतो त्या वेळेला सरकार असेल किंवा कोर्ट असेल, प्रत्येकजण आपापली बाजू मांडत असताना त्या संदर्भातले निर्देश आणि आदेश येत असताना देखील मात्र पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आरक्षण अजूनही किती कळीचा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. सत्ता कारणाच्या अवतीभोवती फिरण्यासाठी सातत्यानं या आरक्षणाचा फक्त आणि फक्त वापर झाला का? जयंत माइंडकरजी. दुर्दैवाने म्हणजे मी थोडंसं तुझे म्हणतोय ते फॅक्ट आहे, पण आता मी थोडंसं प्राध्यापक देवरे आणि राजू वाघमारे यांनी जे सांगितलं त्याला पाठिंबा देऊन त्यांच्या पुढे फक्त 1-2 पावलं जाण्याचा प्रयत्न करतोय. हा जो मघाशी जातीवाचक जनगणनेचा मुद्दा आला तर आपल्या देशातली सर्वात शेवटची जाती बेस धरून झालेली जनगणना आहे ती 1932 साली झालेली, स्वातंत्र्यपूर्व काळात.
त्याच्यानंतर एकही जनगणना जी झाली त्याच्यामध्ये जो मगाशी उल्लेख केला तो बरोबर, शेड्यूल कास्टचा होतो, शेड्यूल ट्राईबचा होतो, वीकर सेक्शन्स ऑफ द सोसायटीमध्ये होतो, पण अशा प्रकारे मराठा किंवा ओबीसी, कारण ओबीसी म्हणून एक आहे का, तो ओबीसी मध्ये 18 पगड जाती आहेत, या प्रत्येकाचा जातीनिहाय झालेला आहे का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. त्याच्यामुळे जेव्हा 1932 साली मराठा किती होते त्या रेशोवर थोडासा फक्त उल्लेख करतो, त्या रेशोवर आता किती असतील असं म्हणत जे काही मध्यंतरी आरक्षण दिल्या गेलेलं होतं, ज्याच्यावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला, मी राजू वाघमारेंच्या या मताशी पूर्णपणे सहमत आहे. किंवा मी त्याच्या पुढे अजून एक पाऊल जाऊन सांगतो की संघाच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या एकूणच कॉन्स्टिट्यूशन मध्ये, ते म्हणतील आमच्या कॉन्स्टिट्यूशन तुम्ही आता आम्हाला दाखवा, पण मी त्यांच्या थिंकिंग मध्ये सांगतो, त्यांच्या थिंकिंग मध्ये वीकर सेक्शन ऑफ द सोसायटीला आरक्षण देणं हे त्यांना मान्यच नाहीये. आणि जे त्यांना मान्य नाहीये ते नेमकं आता ते काय करत आहेत, नेमके हे दोन्ही निर्णय, मराठा काय किंवा सध्याचा ओबीसीचा निर्णय, हा नेमके केंद्रात भारतीय जनता पार्टी सत्तेवर असताना सुप्रीम कोर्ट देत आहे. आता आपल्याला सुप्रीम, आणि तो नेमका विरुद्ध देतोय. आता एक लक्षात घ्या, अनेक वेळेला सुप्रीम कोर्टाचा निर्णय डावलून आपल्याला जो योग्य वाटतो, जनतेला जो योग्य वाटतो तो कायदा केला आहे. शेवटी लेजिस्लेचर अँड एक्झिक्युटिव्ह आर द सुप्रीम, अगदी ज्युडिशियरीच्या वर हा एक साधा नियम आहे लोकशाहीवादी राष्ट्रांच्या मधला. आता नेमका हा दोन्ही वेळेला हे आल्यानंतर खरं तर यावर मगाचपासून जे राजू वाघमारे आणि श्रावण देवरे सुद्धा जे सांगतायत की जर करायचं असेल तर केंद्रातल्या भारतीय जनता पार्टीने यात इनिशिएटिव्ह घ्यावा. म्हणजे आपल्याला काहीच करायचं नाहीये, आपल्याला जे व्हायला पाहिजे ते आपण एक प्रकारे ज्युडिशियरीच्या हातून तर करून घेत नाहीये ना, अशा प्रकारचा मला इथे संशय येतोय. आपल्याला जे अभिप्रेत आहे, आपल्याला इथे मुळीच कोणालाही रिझर्वेशन नको आहे, आपल्याला एक पूर्णपणे ओपन फील्ड फॉर द अप्पर सेक्शन ऑफ द सोसायटी हे पाहिजे. हे अभिप्रेत आहे, हे भारतीय जनता पार्टीची ही फॅक्ट आहे, ते मान्य करणारे मला माहिती आहे राम शिंदे खूप चिडलेले असतील आता ते माझ्या या आर्ग्युमेंटवर, पण ही फॅक्ट आहे, मी त्यांचे विचार अगदी जवळून जाणतो. आणि असं असताना नेमक्या प्रश्नावर तुम्हाला मराठा आरक्षण पाहिजे, तुम्हाला ओबीसीचा मुद्दा पाहिजे, केंद्रात जा आणि कायदा तसा बदला, एक साधा प्रश्न आहे. जर तुम्हाला ते नेमकं करायचं नाही आणि माळ घालायची महाविकास आघाडीच्या गळ्यात, इथे राजू वाघमारेंनी जे सांगितलं ते पुन्हा वाक्य अगदी बरोबर आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष तुम्ही मला कधी दाखवून द्या की रिझर्वेशनच्या ते विरोधात होते. 50% रिझर्वेशन पाहिजे, त्याच्या पलीकडे जायला नको, हे सगळे नियम पाळत मराठा किंवा ओबीसीचा मुद्दा लावून धरण्यात कोण यशस्वी ठरलं. आणि आता जर त्याच्या पुढे जायचं आहे तर केंद्राने तसा कायदा करावा, हे कोणी करावं. बरं, केंद्र पुढाकार घेणार का, केंद्र तशा प्रकारचा कायदा करणार का? प्राध्यापक राम शिंदेजी, मी आपल्याकडे येतो, कारण डॉक्टर राजू वाघमारेंनी देखील अनेक प्रश्न उपस्थित केले आणि खरोखर केंद्र या संदर्भामध्ये पुढाकार घेईल का, की मग सुप्रीम कोर्टानं दिलेले जे निकाल आहेत ते भाजपच्या पथ्यावर पडलेले आहेत? राम शिंदेजी. नाही, ही जी एकूणच चर्चा सुरू आहे, खोटं बोल पण रेटून बोल अशी स्थिती आहे. आता आपल्या न्याय व्यवस्थेमध्ये सर्वोच्च संस्था सुप्रीम कोर्ट आहे. आता जर अनेक चर्चेच्या माध्यमातून जर असं म्हणू लागले की सुप्रीम कोर्ट सुद्धा केंद्र सरकारच्या म्हणण्यावर निर्णय देतं, तर मग विश्वास कोणावरती ठेवायचा? प्रश्न असा आहे की कोण म्हटलं भारतीय जनता पार्टी या आरक्षणाच्या विरोधात आहे? गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी मोठ्या प्रमाणामध्ये ही जनगणना झाली पाहिजे, ओबीसीला आरक्षण मिळालं पाहिजे हा पार्लमेंटमध्ये विषय मांडला. ते भारतीय जनता पार्टीचे नव्हते का? त्या पुढे जाऊन देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याच कार्यकाळामध्ये मराठ्यांना आरक्षण देण्याचा मुद्दा निकालात काढला. त्याच वेळेस त्या निकालात काढल्याच्या नंतर अशोकराव चव्हाण या राज्याचे मुख्यमंत्री होते, ते आरक्षण देऊ शकले नाही. किंबहुना या अगोदरचे अनेक मुख्यमंत्री मराठा समाजाच्या आर्थिक दुर्बल लोकांना आरक्षण देऊ शकले नाही, ते फडणवीस सरकारने दिलं. आणि म्हणून हे आम्ही आरक्षण विरोधी कसे?
परंतु आता बोलायला काहीच राहिले नाही, सातत्याने केंद्राकडे बोट दाखवायची अशा पद्धतीचं वातावरण चित्र निर्माण करण्याचं. राम शिंदेजी, जो मुद्दा आपण उपस्थित केला त्यावर डॉक्टर राजू वाघमारे आपल्याला प्रतिक्रिया देऊ इच्छित आहेत. डॉक्टर नाही, माझं बोलणं झाल्यानंतर त्यांनी बोला. आता मी ते बोलत होते तोपर्यंत शांत होतो. राम शिंदेजी, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येणारच आहे. राम शिंदेजी, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येणार आहे. एकेका मुद्द्याला पुढे घेऊन जाऊयात. डॉक्टर राजू वाघमारे बोला. सगळ्यात पहिला मुद्दा विशालजी, राम शिंदे साहेब म्हणतायत की मराठ्यांना आरक्षण आम्ही दिलं. तुम्ही कसलं दिलं? मराठ्यांचं आरक्षण कोण घेऊन आलं? आघाडी सरकार ज्यावेळी होतं त्यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसनी मराठ्यांना आरक्षण दिलं आणि तो अध्यादेश काढला, तो तुम्ही पुढे केला नाही. आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळी म्हणताय की कोर्टाने दिलं, तर कोर्टाने दिलं ते तुम्ही म्हणताय आम्ही दिलं, पण तो मुद्दा राजू वाघमारे साहेब, तुम्ही काय सांगता? मराठ्याचं आरक्षण तुम्ही दिलं, 58 मोर्चे कशासाठी दिले? अनेक लोकांचे बळी आणि आत्महत्या कशामुळे झाल्या? काहीतरी बोलत असताना आपण जरा काहीतरी त्या विषयाचे जरा पक्षाचे पदाधिकारी असताना विषय योग्य तो मांडा ना. जर तुम्ही आरक्षण दिलं होतं तर फडणवीस सरकारच्या कालखंडामध्ये 58 मोर्चे का निघाले या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही काय केलं? तुम्ही त्यावेळी म्हणत होता की कोर्टाच्या याच्यात आम्ही इंटरफेअर करू शकत नाही. एक कोर्टाचा निर्णय तुमच्या बाजूने आला, तुम्ही म्हणतात आम्ही. अरे एक कोर्टाचा निर्णय आमच्या बाजूने आला तर सुप्रीम कोर्टामध्ये आपण बाजू मांडली शकत नाही. आणि जे राज्याचे मुख्यमंत्री होते ते त्यांनी तुम्ही समितीचे अध्यक्ष करून ठेवले अशोक चव्हाण. काय झालं त्याचं पुढं? अशा पद्धतीनं प्रश्नाचं थेट उत्तर न देता त्याच्यापासून पळ काढणं, बाजू घेणं आणि म्हणजे अनाकालनीय प्रकारे दुसऱ्यावरची बाजू कोलटणं ही काही योग्य भूमिका नाही. या भूमिका जर केंद्राने देत असेल तर आता मागासवर्गीयाचं पदोन्नतीचं थांबवलं, महाराष्ट्र सरकारने थांबवलं, हे मान्य करा ना. हे दिलेलं आहे काँग्रेस. सगळी गोष्ट जी झाली नाही, जमली नाही, करायची नाही, पूर्वग्रह दूषित ठेवायचं ते दुसऱ्यावर लोटायचं आणि जे चांगलं झालं ते आम्ही केलं म्हणायचं. प्राध्यापक राम शिंदेजी, डॉक्टर राजू वाघमारेजी, मला आपल्या दोघांनाही विनंती आहे, कारण आपली वेळ जी आहे ती खरं तर संपत आलेली आहे. मात्र मूळ मुद्दा जो आहे की देण्यात आलेला इशारा हा नेमका कुणासाठी आहे आणि ओबीसी आरक्षण जे रद्द झालेलं आहे ते पुन्हा एकदा मिळणार का? अतिरिक्त आरक्षण ओबीसींचं मिळणार का? हा महत्त्वाचा मुद्दा. चारही मान्यवरांकडे मला जायचं आहे आणि फार कमी वेळ आपल्याकडे शिल्लक आहे. प्राध्यापक राम शिंदेजी, मी आपल्यापासून सुरुवात करतो. महाविकास आघाडी सरकारनं हे करावं असं आपण सातत्यानं म्हणतो आणि महाविकास आघाडी सरकारचं म्हणणं आहे की केंद्र सरकारकडे संपूर्णपणे हे अधिकार असताना देखील आरक्षणाचे मुद्दे जे ते उपस्थित होताना दिसत आहेत. खरी मेख नेमकी कुठे आहे? ओबीसींचा इशारा मात्र कुणाकडे? कारण येत्या काळात ते कुठल्याही प्रकारे जे निवडणुका होऊ देणार नाही असा थेट इशारा देतात. प्राध्यापक राम शिंदेजी, अगदी थोडक्यात. ओबीसीचं आरक्षण हे पुनर्स्थापित झालं पाहिजे. तोपर्यंत महाराष्ट्र सरकारने कुठल्याही पंचायत राजच्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतल्या नाही पाहिजे, ही आमची मागणी आहे. डॉक्टर राजू वाघमारे, केंद्राने जे करायचं ते निश्चित स्वरूपामध्ये केंद्र ओबीसीच्या संदर्भामध्ये करेल असा मी या माध्यमातून विश्वास देतो. पण राज्य सरकारने ओबीसीच्या वरती जो हा गाला घातलाय, आरक्षण घालवले ते तात्काळ थांबवलं पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे. नक्कीच. डॉक्टर राजू वाघमारे, केंद्र सरकारने 102 घटना दुरुस्ती आणून त्याच्यामध्ये 341 कलम टाकून राज्याचा जो अधिकार होता की 50च्या पुढे द्यायचा, तो अधिकार हिरावून घेतला. सगळे गोष्ट आपल्याकडे घेतली आणि आपल्याकडे सगळ्या गोष्टी घेतल्यानंतर बोट राज्याकडे दाखवतायत. त्याच्यामुळे हा अधिकार केंद्राचा आहे. केंद्राने या गोष्टी केल्या पाहिजे. दाहक राज्याला बदनाम करण्याचा डाव केंद्रातलं भाजप आणि महाराष्ट्र द्वेषी भाजप नेते करतायत. डॉक्टर राजू वाघमारे, निश्चित. प्राध्यापक श्रावण देवरेजी, कुणाकडनं अपेक्षा आहे आता, राज्य की केंद्र? नाही, हे बघा संघ भाजपा शिवसेना हे उघडपणे आरक्षण विरोधी आहेत आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सुद्धा आरक्षणाच्या विरोधातच आहेत. आणि या सगळ्या प्रश्नांचं जे मूळ आहे ते म्हणजे ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. याच्यावर मात्र एकही राजकीय पक्ष बोलत नाहीत. हे सगळे राजकीय पक्ष हे ओबीसींच्या विरोधात आहेत, ओबीसींचे शत्रू आहेत. आणि आम्ही जो इशारा दिलेला आहे सकाळच्या पत्रकार परिषदेत, तो या चारही पक्षांना हा इशारा आहे की त्यांना जर खरोखर आरक्षणबद्दल प्रेम असेल तर त्यांनी ताबडतोब ओबीसींची जातनिहाय जनगणना घेण्याबद्दल केंद्र सरकारवर दबाव आणला पाहिजे. विधानसभेत
तसा ठराव मंजूर करून तो केंद्र शासनाकडे पाठवला पाहिजे. आणि तरीही जर केंद्र सरकार जर ओबीसीची जात न्याय जनगणना जर घेत नसेल तर महाराष्ट्र शासनाने आपल्या राज्य स्तरावर नक्कीच. ओबीसीची जात न्याय जनगणना करावी. त्यासाठी महाराष्ट्र विधानसभेमध्ये कायदा करावा. जातनिहाय आणि जनगणना OBC करावी असं जात श्रावण न्याय देवरेजी आपण म्हणताय. ताबडतोब जयंत घ्यावी. माइंडकरजी, वेळ खरोखर संपलेली आहे, मात्र एका वाक्यात मला आपल्याकडून जाणून घ्यायला आवडेल की एका बाजूला मराठा समाजानं दिलेला अल्टिमेटम आहे आणि दुसरीकडे आता ओबीसी समाजानं देखील दिलेला अल्टिमेटम आहे. अल्टिमेटमच्या समोर नेमकं कोण झुकणार, हा इशारा नेमका कोणासाठी? जयंतजी. हे बघा, याच्यामध्ये माझ्या दृष्टीने संपूर्णपणे केंद्रातील भारतीय जनता पार्टी सरकार आणि त्यांनी निर्णय घेणं आवश्यक आहे. पण ते काय करत आहेत की मुळात त्यांच्या टोटल थिंकिंगला जे अपेक्षित आहे ते घडत आहे आणि तरी सुद्धा ते असं दाखवतात की आम्हाला नको आहे आणि हे खरं तर महाविकास आघाडीने करावं. आता प्रश्न असा आहे की 50%वर जर का आरक्षण वाढवायचं आहे तर ते वाढवण्याचा अधिकार केंद्राला आहे. महाविकास आघाडीने काय करावं? दुसरा प्रश्न असा आहे, जर देवरे म्हणतात त्याप्रमाणे ओबीसींची जनगणना करावी तर लक्षात घ्या, महाराष्ट्र हा वेगळा देश नाहीये, संपूर्ण देशातली ओबीसींची केली पाहिजे. आणि ही ओबीसींची जनगणना 2019ला झालेली होती. त्याचा रिझल्ट आपल्याला 2021च्या आसपास मिळेल. ही तेव्हाच भारतीय जनता पार्टीने का नाही सांगितलं आपण जातीनिहाय? नक्कीच, म्हणजे जातीनिहाय जनगणना व्हावं हा एवढाच एक पर्याय शिल्लक राहतो का? आणि त्यामुळेच देण्यात आलेला हा इशारा आहे का? आणि दिलेला इशारा जर खरा ठरणार असेल तर येत्या काळामध्ये होणाऱ्या निवडणुकांवरती याचे परिणाम दिसतील का? या सर्व प्रश्नांची उत्तर अगदी काही दिवसांमध्ये जे ते आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. धन्यवाद प्राध्यापक राम शिंदेजी, डॉक्टर राजू वाघमारेजी, प्राध्यापक श्रावण देवरेजी आणि जयंत माइंडकरजी. आपण या चर्चासत्रात सामील झालात त्यासाठी. आजच्या लोकशाही विशेषमध्ये वेळ झाली. इथं थांबण्याची ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकशाही न्यूज.